नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहे। चंद्रपूर महानगरपालिका भरती 2024 नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। बघा ह्यामध्ये किती जागा आहेत आपण हे पाहणार आहेत। ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकते, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघाली आहे। 10वी पास 12वी पास वाल्यांसाठी सुद्धा याच्यामध्ये जागा आहेत। येथे बघा अर्ज कसा करायचा आपण हे सुद्धा पाहणार आहेत। येथे परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे परीक्षा नाहीये, तुम्हाला जॉब डायरेक्ट इंटरव्ह्यू मार्फत आहे। बघा चंद्रपूर महानगरपालिकामध्ये ही भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था चंद्रपूर। बघा ही चंद्रपूरमध्ये जॉब व्हॅकन्सी आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिका मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM करिता एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक पात्रता व इतर बाबीची पूर्तता करण्याचे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। बघा अशा प्रकारची कंत्राटी पदासाठी ही जाहिरात आलेली असून कशा पद्धतीने आपण अप्लाय करायचं, किती पोस्ट आहेत, आपण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करते मी। आरोग्य विभाग भरती 2024 म्युनिसिपल कॉर्पोरेशन जॉब 2024। बघा अशा पद्धतीची ही जॉब व्हॅकन्सी आहेत। पदाचे नाव काय आहे, वैद्यकीय अधिकारी आहे। इथं मायक्रोबायोलॉजी झाले पण मायक्रोबायोलॉजी आहे। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि फार्मासिस्ट ANM। बघा वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि फार्मासिस्ट आणि ANM इतक्या पदांसाठी तुम्हाला ही जाहिरात आलेली आहे। बघा पदसंख्या किती आहे, 13 जागा आहेत। पदांचे नाव आणि पदसंख्या। वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 5 जागा आहेत, मायक्रोबायोलॉजीसाठी 1 जागा आहे, सार्वजनिक व्यवस्थापनासाठी 1 जागा आहे आणि फार्मासिस्टसाठी 1 जागा आहे। ANM नर्ससाठी सुद्धा 5 जागा आहेत। अशा पद्धतीचे इथं जॉब एकूण टोटल 13 व्हॅकन्सी आहेत। पहा शैक्षणिक अर्हता काय आहे आपण इथे पाहणार आहेत। शैक्षणिक अर्हता बघा पदांचे नाव आणि शैक्षणिक अर्हता। वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी MBBS लागणार आहे, मायक्रोबायोलॉजीसाठी सुद्धा MBBS लागणार आहे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनसाठी सुद्धा MBBS लागणार आहे, फार्मासिस्टसाठी सुद्धा 12वी पास आणि इथे दिलेलं नाहीये आणि डिप्लोमा इन फार्मसी किंवा B फार्मसी सुद्धा असणं आवश्यक आहे आणि ANM साठी काय 10वी पास असणं सुद्धा आवश्यक आहे। बघा वेतन श्रेणी किती आहे, वेतन श्रेणी पाहतोय आपण। पदाचे नाव आणि वेतन श्रेणी। वैद्यकीय अधिकारी 60,000 प्रतिमाह, मायक्रोबायोलॉजिस्ट 75 प्रतिमाह। त्याच पद्धतीने बघा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन 35,000 प्रतिमाह, फार्मासिस्टसाठी 17,000 प्रतिमाह, ANM साठी 18,000 प्रतिमाह। बघा अशा पद्धतीने तुम्हाला सॅलरी इथे भेटणार आहे। बघा अर्ज शुल्क फी नाहीये, अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता आरोग्य विभाग 3रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 ऑगस्ट 2024। हाऊ टू अप्लाय कसं करायचं, सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। बघा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तुम्हाला आणि इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे। बघा हा ऑफलाईन पद्धतीने भरती आहे। बघा इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने भरती भरायची आहे, म्हणजे ऑफलाईन फॉर्म भरायचं आहे, दिलेल्या ॲड्रेसवरती हा अर्ज सेंड करायचा आहे। बघा हार्ड कॉपी द्यायचे, हार्ड कॉपी म्हणजे सॉफ्ट कॉपीमध्ये नाहीये, हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला सादर केलेला अर्ज विचारात, म्हणजे हार्ड कॉपीमध्येच तुम्ही दिला असाल तर अर्ज तुमचा विचारात घेण्यात येणार आहे। तसेच तुम्ही ईमेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले सॉफ्ट कॉपीमध्ये जर अर्ज केला असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीये, म्हणजे ईमेल वगैरे केलं तर तो ग्राह्य धरला नाही। फक्त हार्ड कॉपीमध्ये जर तुम्ही ईमेल तिथे जाऊन किंवा पोस्टाने जर अर्ज पाठवला असाल तर तोच ग्राह्य धरले जाणार आहे आणि जर ईमेलने किंवा सॉफ्ट कॉपी जर तुम्ही केला असेल ईमेल किंवा मग तर तो ग्राह्य धरला जाणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे
19 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज या तारखेपर्यंत तुम्हाला सबमिट करायचं 19 ऑगस्टपर्यंत, तरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. किंवा डेटमध्ये ह्याच्यामध्ये वाढेल डेट. 19 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्रीमेंट किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही लास्ट तारखेच्या आधीच तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. अशाच प्रकारे आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट्सद्वारे सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.